महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्याला त्रिवार अभिवादन करून आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर पूर्व आणि पश्चिम यांच्या वतीने भव्य बौद्ध धम्म परिषदेचं आज आयोजन केलं आणि त्या आयोजनाला उपस्थित पूज्यमंत्री त्यांच्या शामनेर संघास वंदन करतो. या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईवरून माझ्याबरोबर आलेले जगदीशजी होई, राष्ट्रीय महासचिव सुशील वाघमारे, पुणे शहर अध्यक्ष सिद्धार्थ नागदेवके, पुणे शहराचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दल, उपस्थित उपासक उपासिका आणि बंधू, ज्याचा मगाशी उल्लेख केला की अनेक वर्षानंतर पुणे शहराचं अधिवेशन, पुणे शहराने भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन आयोजित केलं. मी धन्यवाद देतो शहर पूर्व आणि पश्चिमांच्या अध्यक्षांना की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन परिषद शहरामध्ये आयोजित करून धम्म चळवळीला गती करण्याची चालना दिली, प्रयत्न केला. कारण शहर मोठं आहे आणि मोठ्या शहराचे 2 विभाग आपण केले की जेणेकरून मर्यादित विभागामध्ये चांगल्या प्रकारे बौद्ध धर्माचं कार्य होईल, भारतीय बौद्ध महासभेचं कार्य होईल आणि त्याच्याप्रमाणे थोडंफार यश प्राप्त झालं. मी त्यांचं देखील अभिनंदन करेन. मध्यंतरी एक पुस्तक वाचत असताना याचा उल्लेख आला होता. भैयासाहेब आंबेडकरांवरती जे पुस्तक नव्याने जे आलेलं आहे, बऱ्याचशा जणांना माहिती नाही कारण पुस्तकाची जेवढी विक्री झाली. जंजाळ यांचं पुस्तक, प्राध्यापक प्रकाश जंजाळ, प्रकाश जंजाळ, आणि त्या पुस्तकामध्ये पुण्याचा असा त्यांनी विस्तृत असा उल्लेख केला. पुस्तक आहे भैयासाहेबांची लोकनेते भैयासाहेब आंबेडकर, अशा प्रकारचं टायटल आहे. आणि त्या पुस्तकामध्ये पुणे या शहराचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पुणे शहरामध्ये भैयासाहेबांनी त्यावेळेला ती भीमज्योत काढली होती, ज्याची सुरुवात मऊच्या जन्मस्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून झाली आणि ती भीमज्योत महू पासून निघून अनेक शहरांमधून नागपूर, मध्य प्रदेशचे काही शहर, अशा प्रकारे मराठवाडा वगैरे करून नंतर ती पुण्यामध्ये, आणि त्याचं विस्तृत असं वर्णन या पुणे शहराचं त्यावेळेला त्या जंजाळ यांनी केलेलं आहे. तेव्हा त्यांनी लिहित आहे की जेव्हा भीमज्योत आहे, भैयासाहेब आंबेडकर त्या जीतमध्ये होते आणि त्यांचे सहकारी होते आणि तत्कालीन त्यावेळेचे पुढारी होते. त्यावेळेचे भारतीय बौद्ध महासभेची पुणे शहराची संपूर्ण शाखा होती. शहर मला वाटतं 60ला तेवढं छोटं असावं, परंतु त्या भीमज्योतीचं स्वागत ह्या पुणे शहराने जेव्हा ती सकाळी 10-10:30 वाजता आली, तेव्हा संपूर्ण दुतर्फा असे पुणेकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे बौद्ध धर्मीय त्या हजारोच्या संख्येमध्ये दुतर्फा उभे होते. त्या ज्योतीचं स्वागत करण्यासाठी ते महापौर वगैरे होते
आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये डॉक्टर भैयासाहेब आंबेडकरांनी इथे बाबासाहेबांचा पुतळा जो स्टेशनच्या समोरचा पुतळा आहे तो लावण्यात आला. अशी भारतीय बौद्ध महासभेची ही परंपरा ह्या पुणे शहरामध्ये आहे. या बौद्ध धम्म परिषदेच्या मार्फत मी आपल्याला आवाहन करतो, पुन्हा त्या प्रकारचे समाज बौद्ध धर्माला मानणारे लोक, संस्थेला मानणारे लोक हे उभे करण्याची आपली जबाबदारी. आज परिषदेच्या माध्यमातून जे विषय झाले, आपले जनरल सेक्रेटरी गवई यांनी जो विषय दिला संविधानाच्या माध्यमातून, आणि संविधान आज खरंच खतऱ्यामध्ये आहे असं विचारलं जातं, सांगितलं जातं, त्याच्यावरती आपल्याला पत्रकार बोलण्यास प्रवृत्त करतात. तशी आज स्थिती आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे की संविधान हे धोक्यामध्ये आहे. ज्याचा त्यांनी उल्लेख केला की भारतामध्ये संविधान लागू होऊन देखील 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाला न मानणारा एक मोठा वर्ग की ज्यांनी विरोध केला या संविधानाला, की जे काही कायदे जे त्यांचे होते, धार्मिक कायदे होते, त्याला संविधानाने बंद करण्यात आले, म्हणून त्यांचा विरोध होता. त्यांनी कधी 26 जानेवारीला 15 ऑगस्टला तिरंगा कधी त्यांचा झेंडा फडकवला नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं 90-92 ला बाळासाहेब आंबेडकरांनी इथे झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांच्या शाखेवरती तो झेंडा फडकवण्यात आला. अशा विचारसरणीचे लोक आज सत्तेवरती बसलेले आहेत हे लक्षात. जे विचारसरणीचा त्यांचं मनोधैर्य, त्यांचं एक प्रबळ इच्छा होती एवढ्या वर्षामध्ये की या सत्तेवरती बसल्यावरती जी प्रगतीची संविधानाच्या माध्यमामधून जे हक्क आणि अधिकार या बहुजनांना मिळालेले आहेत, संविधानाच्या माध्यमामधून आमचं धार्मिक वर्चस्व होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे. ती विचारसरणी सत्तेवरती आल्यावरती साहजिक आहे की संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. संविधानामध्ये बदल नाही, परंतु त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी 2003 मध्ये अशा प्रकारची एक समिती गठीत केली होती जेव्हा अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होते. परंतु ती जास्त दिवस टिकली नाही, कारण समाजाच्या प्रत्येक सेक्शन मधून, प्रत्येक भागामधून, प्रत्येक जाती धर्मामधून त्याला विरोध झाला, परत गुंडाळले झाला. पुन्हा एकदा त्या प्रकारची चर्चा 2014 पासून सुरू झाली. 2024 पर्यंत आज त्यांची मुदत आहे सरकारची. संविधानाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय, लार्जर बेंचचा निर्णय, मोठ्या खंडपीठाचा हा निर्णय आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणते संविधानामध्ये बदल करता येणार नाही, जो संविधानाचा ढाचा आहे तो कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणते. परंतु ढाच्याच्या बाजूचा जो भाग आहे त्याला हे लोक हात लावू शकतात. आज देशामध्ये संविधानाच्या माध्यमामधून राज्य चालते.
परंतु संविधानाची अंमलबजावणी पुरेशी होत नाही. जे व्हायला पाहिजे होती, जी घटनाकारांना अपेक्षित होती, अशी त्याची अंमलबजावणी होत नाही. तर आजचं सरकार हे स्वतःला ज्या प्रकारे संविधान वाचवता येईल त्या प्रकारे वाचून आज संविधानाची अंमलबजावणी करते. अनेक त्याची उदाहरणं आहेत. ज्या कॉन्स्टिट्युशनल बेंच आहेत, म्हणजे कॅग सारखी संघटना बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे. सेंट्रल ऑडिटर ऑफ इंडियाची, जो आर्थिक व्यवहार या देशाचा बघू शकतो. इलेक्शन्स कमिशन आहे, NIA आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये CBI आहे, ED आहे. या सगळ्या इन्स्टिट्यूशन वरती आज सरकारचा अंकुश आहे. सरकार म्हणेल त्याप्रमाणे हे काम करत आहे, म्हणून ही संविधानाची छेडछाड आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही. संविधानाच्या माध्यमातून या स्वायत्त संस्था आहेत की त्या इंडिपेंडेंटली काम करू शकतात, परंतु त्याच्यावरती रोख आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जागरूक राहावं लागेल. कारण बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे, महापुरुषांना मानणारा जो समाज आहे, तेच या लोकांच्या विरुद्ध लढे उभे करू शकतात हे आपण बघितले. तेच या लोकांच्या विरुद्ध प्रतिकार करू शकतात. त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तशा प्रकारचे लढे, राजकीय लढे देखील लढावे लागतील. कारण एक विचारसरणी आपल्याला राजकीय पटलावरून बाजूला करायची आहे, आणि दुसरी सेक्युलर राजकारणी आपल्याला तिथे आणावे लागतील. त्याच्यासाठी आपल्याला, म्हणजे आपण बाबासाहेबांचे विचाराचे आहोत, धम्माचे आहोत, त्याच्यासाठी पुढील काळामध्ये आपल्याला तशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील की ही विचारसरणी, हे राज्य कसं यांचं जाईल आणि सेक्युलर राज्य या देशामध्ये कसं येईल हे आपल्याला बघावं लागेल. बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून आज आपल्याला देखील अनेक अडचणी आलेल्या आहेत. धार्मिक दृष्ट्या आज अनेक अडचणी या सरकारने उभ्या केलेल्या आहेत. जो फंडामेंटल राईट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून दिलेला राईट टू रिलिजन, म्हणजे कोणी कुठल्याही धर्मामध्ये जाऊ शकतो, कुठल्याही देवदेवतेची, कुठल्याही धर्माची आचरण करू शकतो, त्याची उपासना करू शकतो, पण त्याच्यावरती आज बंदी आहे. फंडामेंटल राईटच त्यांनी काढून टाकलेला आहे. अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम महाराष्ट्र सोडून जेव्हा होत आहे तेव्हा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. कलेक्टरची परवानगी लागते, पोलीस अधिकाऱ्याची परवानगी लागते, बाबा आम्ही धार्मिक कार्यक्रम करतोय. त्या कार्यक्रम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे धम्मदीक्षेचा कार्यक्रम होतो. दीक्षा शब्द आल्याबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन विचारत आहे. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या दुसऱ्या भागामध्ये आज विचारत आहे, बाबा परवानगी घेतली का, उन लोग को इन्फॉर्म किया है क्या? जे पूर्वीच्या काळी असं नव्हतं. ह्या सरकारची डायरेक्शन आलेली आहे की जे धर्मांतरित होत आहेत त्यांना कुठेतरी रोख लावा. आज गळती सुरू झालेली आहे. गळती सुरू झालेली आहे म्हणजे तिथे असणारा जो समुदाय आहे, ओबीसी आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे,
ते तिकडून निघून समतेच्या मार्गावरती येत आहेत हे त्यांनी जाणलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे रोख लावण्याचा प्रयत्न या देशामध्ये होतो. कुठेतरी भीती वाटते की बाबासाहेबांनी केलेल्या धर्मक्रांतीला येणाऱ्या काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये गती मिळेल, अधिक लोक धर्मांतरित होतील आणि बौद्ध समाजाची लोकसंख्या प्रचंड संख्येने वाढेल. या भीतीपोटी अशा प्रकारचे कायदे या सरकारच करत आणि त्याच्यासाठी म्हणून येणाऱ्या 22 मे रोजी गुजरातच्या सुरत या शहरामध्ये आपण सोशल मीडियाच्या ऐकामधून ऍडव्हर्टाईज बघितली असाल. सुरत या शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन आम्ही आयोजित करण्यात आले. कारण गुजरात ही बघितली तर एका धर्माची प्रयोगशाळा आहे, तिथे प्रयोग केले जातात आणि देशाच्या कानेकोपऱ्यात पोहोचवले. आणि त्याच गुजरातमध्ये जाऊन बाबासाहेबांची धर्मक्रांती किती मोठ्या संख्येने वाढली आहे. 50,000ची उपस्थिती तिथे गुजरात या सुरत शहरामध्ये होती. महाराष्ट्रातले नाही तर गुजराती बांधव आपले मोठ्या संख्येने तिकडे येतील. तशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन आता करण्यात आले. एका मोठ्या क्रिकेटच्या मैदानावरती ग्राउंड्सवरती हे अधिवेशन होईल आणि त्याला गुजरातमधील अनेक वंचित समाजाचे लोक, तो समुदाय त्या अधिवेशनाला हजर राहणार. तेव्हा सुद्धा सांगितलं त्या पोस्टरवरती दीक्षेचा काळ असा शब्द आला गुजरातीमध्ये. तेव्हा पोलीस आणि प्रशासनाने एक्सप्लेनेशन विचारलं. आज मध्यंतरी जी घोषणा केली होती त्या घोषणेला आज देखील आम्ही तेवढाच न्याय घेऊन येणाऱ्या 2025 मध्ये देशातील करोडो लोक असे बौद्ध धर्मांतरित होण्याचा प्रोग्राम भारतीय बौद्ध महासभेने टाकलेला. महाराष्ट्रामध्ये चित्र चांगल्यापैकी आपण बौद्ध धर्मांतरित झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 ऑक्टोबर 1956च्या क्रांतीनंतर आणि वंश परंपरेने आपण बौद्ध होत गेलो आणि अशा कार्यक्रमामध्ये दीक्षा घेऊन सर्टिफिकेट घेऊन बौद्ध धर्माचं आचरण करून आपण बौद्ध झालो. परंतु महाराष्ट्राच्या नंतरचा जो प्रदेश आहे, देश आहे, राज्य आहे, जे 20-21 मध्ये आपले भारतीय बौद्ध महासभा कार्यरत आहे, त्या तेथील समाजाला आपण बौद्ध धर्मांतरित करणार. हा एक मोठा अँबिशियस प्लॅन मला वाटतं भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये आपण डिक्लेअर केला आहे. सर्व भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी आहे तर आपण सगळे भारतीय बौद्ध महासभेचे सपोर्ट आहात की दाखवावं लागेल की बाबासाहेबांची धर्मक्रांती अधिक गतिमान चाललेली आहे. विषमतावादी असलेल्या व्यवस्थेमधून समतेच्या न्यायाच्या भागामध्ये आपण येण्यासाठी जे समाज प्रयत्न करताय त्यांना भारतीय बौद्ध महासभा प्लॅटफॉर्म निर्माण करून देईल आणि त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली एक इंटरनॅशनल कमिटी, 12 देशातल्या लोकांची कमिटी आम्ही स्थापन केली. जे कमिटी मेंबर आहेत ते एक जण लंडन आहे, अमेरिकेमध्ये बसलेले आहेत, न्यूझीलंड मध्ये आहेत, जर्मन मध्ये आहेत, आपले समाजाचे लोक आहेत. ते या कमिटीचे मॉनिटरिंग करतील संपूर्ण देशामध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम होतील, कशा प्रकारे कार्यक्रम व्हायला पाहिजे त्याचं गाईडलाईन करतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या उद्याच वैशाखी पौर्णिमेला मी त्याची संपूर्ण लिस्ट देणार.
हिंदी राज्यामध्ये ज्या संघटना आहेत त्या बौद्ध धर्मावरती काम करत आहेत, अशा संघटनेची सूची बनवण्यात आलेली आहे. ते एका बॅनर खाली ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम 2025 ला आणि त्याच्यासाठी आपली आज जबाबदारी आहे की आपण बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीमध्ये पहिल्यांदा धर्मांतरित झालो आणि एवढे वर्ष आपण बौद्ध आहोत, 60-62 वर्ष. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण भारतीय बौद्ध महासभेचे जे प्रशिक्षण विभाग आहे, ज्या भारतीय बौद्ध महासभेच्या गाईडलाईन्स आहेत, जास्तीत जास्त कट्टर बौद्ध होण्याचा प्रयत्न करा असं आपल्याला सांगितलं. 100% बौद्ध धम्माचं आचरण करा. धम्म संस्कृती या देशामध्ये आपल्याला आणायची आहे. बौद्ध धम्म संस्कृती जी एकेकाळी या देशामध्ये होती. आपली ओळख बौद्ध म्हणून आपली ओळख या देशामध्ये निर्माण करावी लागली. हे आपल्या समोर आपले एम अँड ऑब्जेक्ट आहेत, आपली ध्येय आणि धोरणं आहेत. हे पुढच्या काळामध्ये आपल्याला गाठावी लागतील. येणाऱ्या ज्याचा उल्लेख मला वाटतं आता केला, जनगणनेचा मोठा कार्यक्रम ह्या संपूर्ण देशामध्ये होणार आहे. जनगणना ही 2000 दरवर्षी 11 वर्षानंतर जनगणना होते. करोनाच्या महामारीमुळे ही जनगणना 21 ला झाली नाही, 20 आणि 21 ला होती. परंतु आता मला मिळालेल्या माहितीनुसार ती जुलै किंवा ऑगस्ट मध्ये जनगणना परत होणार आहे. तेव्हा भारतीय बौद्ध महासभा डायरेक्शन्स देईल, आदेश पारित करेल, माहिती देईल की जनगणनेचा फॉर्म न चुकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे, न चुकता होता. फॉर्म मध्ये बरेच कॉलम आहेत ते तुमच्या असणाऱ्या माहितीप्रमाणे भरत चला. परंतु जो धम्माचा कॉलम आहे त्याच्यामध्ये बौद्ध येईल. त्याच्यानंतर जातीचा जो कॉलम आहे त्या जातीमधून आलेला असेल, बौद्ध महार या जातीमधून धर्मांतरित पूर्वी झाला असेल ते महार शब्द घ्या. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मातंग समाज, चर्मकार समाज, अनेक समाज जे दलित आहेत, वंचित आहेत, ते धर्मांतरित झालेले आहेत. ते त्याप्रमाणे त्यांच्या जागा भरतील. हा जो डेटा आहे तो महाराष्ट्र सरकारला आणि पर्यायाने भारत सरकारला मिळणं खूप गरजेचं आहे. मागच्या 11 वर्षापूर्वी जी जनगणना झाली होती त्याचे आकडे बघितले तर ते खोटे आकडेवारी आपल्याला मिळते. महाराष्ट्रामध्ये 65 लाख लोक हे बौद्ध आहेत असं दाखवण्यात आलं की आपली संख्या ऍक्च्युअली करोडोच्या वरती आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि देशामध्ये आपण 83 लाख बौद्ध आहोत असं दाखवण्यात आलं. जनगणनेच्या माध्यमामधून आपल्याला आपली संख्या दाखवावी लागेल. बाबा एवढे करोडो लोक बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर, एवढे करोडो लोक बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर या महाराष्ट्रात बौद्ध झाले आणि त्याच्यानंतर देशामध्ये एवढे करोडो लोक आज बौद्ध होत आहेत. हे दाखवण्याची संधी आज आपल्याला आलेली. या फिगर्समुळे, ह्या आपल्या बौद्ध असलेल्या संख्येमुळे आणि शेड्यूल कास्ट मधून बौद्ध झालेल्या संख्येमुळे आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या आणि देशभरामध्ये असलेल्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे फायदे मिळतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शैक्षणिक सवलती ह्या सगळ्या त्याच्यामधून मिळतात.
जर आपली संख्या कमी झाली तर 12,000 कोटीचा आपला फंड आहे. समाज कल्याण खात्याचा मध्यंतरी मी बाकीच्या अधिकाऱ्यांना विचारला होता. तर तो फंड जर कमी झाला तर आपल्या ज्या योजना आहेत त्या देशा महाराष्ट्रामध्ये त्या कमी होतील. अनेक जण अनेक प्रकारे इंटरप्रिटेशन करतायत त्याचं. त्यांच्या नादी लागू नका. बौद्ध धर्मामध्ये जाती नाही हे नेहमी देखील ओळखतो, परंतु या रिक्वायरमेंट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तशी तरतूद करून ठेवलेली आहे. कोणाला सवलती मिळाल्या आणि कोणाला मिळाल्या नाही म्हणून एका समाजाचे मोर्चे आपण काही वर्षापूर्वी लाखोच्या संख्येने बघितले. मराठा समाजाचे, परंतु ते कायद्याच्या कसोटीवरती टिकले नाही सुप्रीम कोर्टामध्ये. कारण त्याला ती संविधानामध्ये कोणाला सवलती मिळाव्या कोणाला मिळू नये जे प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे सेक्शन 340-41 मध्ये, त्यानुसार त्यांना मिळाल्या नाही. आपल्याला का मिळत आहेत तर आपली तशी बाबासाहेबांनी समाजाच्या बाहेरचे लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, समाजाने त्यांना दूर केलेला अशा ज्या कॅटेगरीज बाबासाहेबांनी चार टाकलेल्या त्या फुलफिल झाल्याशिवाय आपल्याला सवलती मिळत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती लक्ष द्यावं. उद्या वैशाखी पौर्णिमा आणि वैशाखी पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक लाख हार्दिक शुभेच्छा. भगवान गौतम बुद्धांची पौर्णिमा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी होती, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी होती. कारण बौद्ध धर्मीय जगामध्ये पसरलेले आहे. जगाच्या लोकसंख्येमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा हा धर्म आहे. आणि तो काय स्टॅग्नंट किंवा स्टेबल नाही, मर्यादित नाही, साचेबंद नाही. तर तो आज देशामध्ये बघितला, जगामध्ये बघितला तर आज धर्म आज वाढतोय. मोठ्या संख्येने लोक धर्मांतरित होत. म्हणजे भारतातलं चित्र नाही तर जगामधलं चित्र मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे मगाशी मी सांगितलं की इंटरनॅशनल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा मोठ्या संख्येने व्हायला लागली. करोनाच्या महामारीमध्ये माझा पत्रव्यवहार सारखा चालू होता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटशी. पुरातन वास्तुशास्त्र या विभागाची भारत सरकारशी निगडीत आहे. आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा हे जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढून टाका. परंतु त्याचे परिणाम उलटे झाले की त्यांच्यावरती जास्त अतिक्रमण व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळे मी आव्हान करण्यात आलं की बाबा येणारी वैशाखी पौर्णिमा आपल्या इथे चैत्य असलेल्या पुण्या शहरामध्ये कार्य इथे आहे. अजून जर इतर ठिकाणी असेल तर भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि लोकांना घेऊन तिकडे जावं, भगवान गौतम बुद्धाला नतमस्तक व्हावं, एक वहिवाट आपली सुरुवात होऊन द्या. आपण न गेल्यामुळे आज अतिक्रमित झालेली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी हायकोर्टामध्ये केस फाईल करतोय. मुंबईच्या हायकोर्टामध्ये. आणि बाबा ही सगळी बौद्ध धर्माची धरोहर आहे त्याच्यामधून अतिक्रमण काढ. एका बाजूला कायदेशीर करा आणि दुसऱ्या बाजूला लोकजागृतीच्या माध्यमामधून हे करणं गरजेचं आहे.
अमावस्येच्या दिवशी जे 1 जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आली होती. इतर धर्मीय तेव्हा शिवाजी काहीतरी पूजा करतात. तेव्हा मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आवाहन करण्यात आलं होतं, विशेषतः समता सैनिक दलाला, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना, की या दिवशी कानेरी केळच्या बोरवलीमध्ये, त्या बोरवलीमध्ये जायचं, तिथून नाळा सोपाऱ्याला जायचं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येने लोक तिथे जमले आणि सांगण्यात आलं की येणाऱ्या लोकांना प्रशासनाला कळवण्यात आलं एवढ्या संख्येने आम्ही येतो. मग आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने तिथे बोर्ड लावले, बाबा हे बौद्ध धर्माची सगळ्या स्मृती आहे, चैत्य आहे, लेण्या आहे, इतर धर्मीयांनी येथे येऊ नये. अशा प्रकारचा चांगला संदेश त्या मुंबईत भर गेला. पोलीस यंत्रणेचे लोक होते, त्यांना जेव्हा ती हिस्ट्री कळाली, भारतीय बौद्ध महासभेमध्ये काही समता सैनिक दलाचे नवीन तरुण आहेत, जे तरुण ते स्क्रिप्ट वाचतात, चैत्य बिहारामध्ये जे कोरलेलं स्क्रिप्ट आहे ते वाचून दाखवतात, त्याचा अर्थ सांगतात. जेव्हा ते सांगू लागले तेव्हा पोलीस डिपार्टमेंटचे मोठे पदाधिकारी देखील ऐकू लागले. अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला करावे लागतील. येणाऱ्या उद्याच्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा एकदा समता सैनिक दलाचे काही लोक गांधी लेणीमध्ये येणार आहेत. आपल्याला देखील आव्हान करू इच्छितो की आपल्याला नंतर वेळ मिळाल्यानंतर त्या लेणीवरती जा. भगवान गौतम बुद्धाला नतमस्तक व्हा, की जेणेकरून आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आणि याच्यामध्ये त्याची नोंद होईल. शेवटचा विषय दाखल्याचा घेतो आणि मी इथे सांगतो, मला भोळ येथे जायचं आहे. गेले 2 महिने अनेक देशाच्या कानाकोपऱ्यात गेलो. बौद्ध धर्माचा जो दाखला आहे महाराष्ट्रामध्ये मिळतो, तो कसा चुकीचा आहे ते येथील समाज कल्याण खात्याच्या मिनिस्टरला मी दाखवण्याचा प्रयत्न. दाखला देताय बरोबर, पण दाखल्यामध्ये अनेक अडचणी आहेत ज्या समाजाच्या तरुण विद्यार्थ्यांना फेस कराव्या लागतात. देशामध्ये असं चित्र नाही, त्यांना ते देखील दाखवलं. फुले शाहू आंबेडकरांचा जेव्हा जयघोष करता, किंवा या साध्या चुका तुमच्याकडून होतात तरीच कशा, आणि चुका दाखवल्यानंतर आपण त्या रेक्टिफाय का नाही करत, अशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. येथे जे विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांनी देखील ऐकावं. आपल्याला महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे सर्टिफिकेट सरकारच्या माध्यमातून देण्यात येतात. ते चुकीचे आहे. फॉर्म नंबर आपण बघितला असेल, फॉर्म नंबर 6 आणि फॉर्म नंबर 7. प्रकारचे 2 सर्टिफिकेट देतात, एक 6 नंबर आणि 7 नंबर. आणि देशाभरामध्ये ते बौद्ध धर्मांतरित झालेले आहेत. त्यांना 7 नंबरचा फॉर्म दिल्यावरती तो स्टेट गव्हर्नमेंटला पण चालतो आणि केंद्राला पण चालतो. आपल्या महाराष्ट्रामध्येच असा स्टेट आहे, राज्य आहे, की 6 नंबरचा फॉर्म घेऊन आपण महाराष्ट्र सरकारच्या ज्या नोकऱ्या आहेत, सवलती आहेत, ज्या प्रमाणामध्ये लागतात त्याच्यासाठी 6 नंबरचा फॉर्म. जेव्हा केंद्रामध्ये आपली नोकर भरती होईल तेव्हा केंद्राचे फॉर्म्स येतील. केंद्रामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट लागेल, नोकरी लागत असेल, विशेषतः बँक खातं, इन्कम टॅक्स, जे काही केंद्राशी निगडीत अशा संस्था आहेत सरकारी, त्याच्यासाठी फॉर्म नंबर 6 चालत नाही, तर फॉर्म नंबर 7 लागतो.
ही चूक मी त्या महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या मिनिस्टरला दाखवण्याचा प्रयत्न केला. मिनिस्टरला किती कळतं काय कळतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या आयएस अधिकाऱ्याला तर कळायला पाहिजे. त्यांनी खासगीमध्ये ते कबूल केलं की अशा प्रकारच्या चुका आहेत की देशभरामध्ये असं होत नाही. मग हा सुधारणार कधी? येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भारतीय बौद्ध महासभेचे शिष्टमंडळ जाईल. कास्ट सिस्टीम साठी भारतीय बौद्ध महासभेचं एक सेपरेट 3 लोकांचं आयोजन करण्यात आलं आहे. ते जाऊन त्यांना समजावून सांगतील आणि जे अडथळ्या सर्टिफिकेटच्या माध्यमामधून होत आहेत ते मला वाटतं काढण्याचा भारतीय बौद्ध महासभा प्रयत्न करेल. कारण संस्था भारतीय बौद्ध महासभा आहे बौद्धांची मातृ संघटना आहे आणि मातृ संघटनाच हे काम करू शकते. येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा युवकांचं विंग काढण्याचा आम्ही प्रयत्नामध्ये आहोत. बौद्ध महासभेमध्ये युवकांचं विंग असावं. ज्या संस्था ज्या संघटना ज्यांच्यामध्ये युवक आहेत, युवक जास्त संघटनेने आणि संख्येने जोडलेले आहेत, ते जास्त रित्या कार्यभार करू शकतात इफेक्टिव्हली. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तशी भारतीय बौद्ध महासभेची रचना होणार आहे. ज्या काही केस कचेऱ्या होत्या त्या संपलेल्या आहेत. बरेचदा पुणेच्या पदाधिकारी मला सांगायचे आमच्यावरती अशा प्रकारचा दबाव येतोय, तशा प्रकारचा दबाव येतोय. केस कचेऱ्या संपलेल्या आहेत. संघटना आम्ही भारतीय बौद्ध महासभा अनेक वर्षापासून केस कचेऱ्या लढत होतो, त्या आता मिटलेल्या आहेत. येणाऱ्या 30 आणि 31 रोजी हैदराबाद येथे दोन्ही संघटनेचं नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची मीटिंग होणार आहे. त्याच्यामध्ये देश पातळीवरती संघटनेची पुन्हा एकदा पुनर्बांधणी होणार आहे. म्हणून कोर्ट कचेऱ्या वगैरेची जी भीती होती ती काढून टाका. खऱ्या अर्थाने धम्माचा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचा ट्रस्टी बनवत असताना 2 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. क्रमांक 3 आणि 4 एक विहाराची निर्मिती व्हावी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये व्हावा. ह्याला भारतीय बौद्ध महासभा कटिबद्ध आहे असं आपल्याला सांगू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये त्याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपण देखील आपली जबाबदारी आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना बळ द्या आणि धम्म संघटनेचा आपण अधिक गतिमान करा. समाजाचा हे फाउंडेशन बेस आहे. जेव्हा फाउंडेशन मजबूत होईल समाजाचं बौद्ध धर्माच्या कारणाने, तेव्हा आपण या समाजाला राजकीय सामाजिक आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. धम्म परिषदेच्या संपूर्ण कार्यकारिणीचं आपल्याला शुभेच्छा देतो. वैशाखी पौर्णिमेचा इथे सांगतो. नमो बुद्धाय.